पारडी परिसरातील दहन घाटासाठी आरक्षित असलेल्या जमिनीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून काँग्रेस नेते पुरुषोत्तम हजारे यांनी गंभीर आरोप करत प्रशासनावर निशाणा साधला आहे। आरक्षित असलेली ही जमीन भूमाफियांना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी राखीव ठेवलेली दहन घाटाची जमीन अन्य कारणांसाठी वळवणे ही गंभीर बाब आहे। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। संबंधित जमीन तातडीने परत दहन घाटासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते पुरुषोत्तम हजारे यांनी केली। तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास काँग्रेस पक्ष व पारडी परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही हजारे यांनी दिला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। दरम्यान या आरोपांमुळे पारडी परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आजच्या वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या आलेल्या आहेत पारडी दहन घाटाबद्दल। नेमकं काल सत्तापक्ष नेते महापालिकेचे माल्या बोरकर यांनी या गोष्टीचा खुलासा केला की पारडी दहन घाटाची जी 16 एकर जमीन आहे ती त्याचं आरक्षणच वळवण्यात आलेलं आहे। स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांचं त्यांनी याच्यामध्ये नाव घेतलं आणि काही राजकीय हस्तक्षेप असू शकतो काय यावर काय तुमचं आहे? कारण पारडी दहन घाटाबद्दल तुमचे काम खूप आहे तिथे आणि काय म्हणतात? हे बघा 1990-95च्या साली डॉक्टर सतीशबाबू चतुर्वेदी जेव्हा इथे पालकमंत्री नागपूरचे होते त्यावेळेस ही जागा 36 एकर या तलमलेची ही लँड आहे आणि 36 एकरमधून 18 एकर जागा DPमध्ये आरक्षित केली होती आणि DPमधून 18 एकर जागेसाठीमध्ये त्याच्यामध्ये 4 होते। एक दफनभूमी आणि जाळण्याला म्हणतात शमशानभूमी, काय म्हणतात त्याला, दफनभूमी, हॉस्पिटल, शाळा आणि जाळण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण दहनघाट। या 4 याच्यासाठी त्यांनी DPमध्ये नागपूर महानगरपालिकेने एक्वायर केलेली जागा होती। परंतु काय झालं याकडे कोणीही लक्ष दिले नाही। त्यानंतर मी या पार्टीच्या नगरसेवक पार्टीतील नागरिकांनी मला जिंकून दिला, आशीर्वाद दिला आणि मी वारंवार या जागेचा प्रश्न हाऊसमध्ये मांडला की या जागेवरती आम्हाला कारण की इथे काय झालं सर की जे जागा आहे दफन करण्याची ते फक्त मला असं वाटतं की 5-6 हजार फूटमध्ये आहे आणि माहिती पूर्ण नागपूरमधून जसं डिप्टी सिंगलपासनं तर ह्या इकडे आता वाठोड्याच्या अलीकडनं आणि पूर्ण पारडी ह्या इकडला जो भाग आहे बिळगाव वगैरे हा पूर्ण परिसरातली माहिती आमच्या पारडीच्या घाटावरती येतात। परंतु दफनभूमी जी आहे त्याच्यामध्ये 5-6 हजार फूट जागा असल्या कारणानं ऑलरेडी पूर्ण पॅक झालेला आहे। पूर्ण प्रत्येक ठिकाणी तिथं प्रेत गाडल्या गेलेला आहे आणि आता जर आपण गाडतो म्हटलं 2 प्रेत काढावं लागतात आणि त्याच्यानंतर आपली तिथे बॉडी टाकावं लागते। अशी परिस्थिती आमच्या पारडी घाटाची तिथे गाडण्याच्या ह्याच्यातली झालेली आहे। तर मी हा प्रश्न नागपूर महानगरपालिकेमध्ये हाऊसमध्ये खूपदा उचलून धरला की जेव्हा जागा आपल्याला महानगरपालिकाने DPमध्ये आरक्षित केलेली आहे तर येथे आम्हाला तुम्ही घाट का बरं म्हणून देत आहे। त्यानंतर 2019मध्ये मला असं वाटतं की स्मार्ट सिटी आली। स्मार्ट सिटी आल्यानंतर इथे पूरबमध्ये चाली इथे स्मार्ट सिटी, बाकी आपल्या इथे कुठेच नाही आली आणि त्यानंतर स्मार्ट सिटीमध्ये ह्या जे 18 एकर जे जागा DPमध्ये होती ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत गेली। परंतु त्या लोकांनीसुद्धा म्हटलं होतं की स्मार्ट सिटीवाल्यांनी जेव्हा माझी चर्चा झाली होती यांच्यासोबत CEO सोबत तर त्यांनी म्हटलं होतं की 11 एकर जागा आम्ही घाट, गार्डन आणि ओपन पेस, 3 एकर ओपन पेस, 4 एकर गार्डन आणि 4 एकर शमशानभूमी आणि दफनभूमी हे अशासाठी आम्ही आरक्षित ठेवणार आहोत। या चर्चा आमच्या झालेल्या होत्या। माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत त्यांचेवाले जे म्हणजे प्रत्येक वेळेस हाऊसमध्ये जे प्रश्न उचलायचा मी आणि मांडायचा की आमच्या पारडी घाटासाठी जागा नाही आहे आणि हे आरक्षित केलेली जागा आम्हाला पारडीवासियांना पूर्ण सूर्यनगर असो भारतनगरपासून इकडे जे आपले संपूर्ण जे नागरिक आहेत या घाटावरती येतात। या आमच्यासाठी कारण की लोकसंख्या कमीत कमी इथली 2-2.5 लाख लोकसंख्या आणि छोटासा घाट आहे, याला मोठा करा, विशाल करा अशी आमची मागणी होती आणि आम्ही पूर्ण पारडीवासी यासाठी आम्ही लढाई लढून आलो। आज तुम्हाला सांगतो या जागेचं मला माहीत बाल्याभाऊ बोलकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मी बघितली तर त्यांनी सांगितलं का फक्त 2च एकर जागा ठेवली आहे त्यांनी, बाकी सगळी बिल्डराच्या घशामध्ये भूमाफियाच्या घशामध्ये टाकण्यात आलेली आहे। परंतु आम्ही तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना, गडकरी साहेबांना विनंती करतो की या पारडी घाटाची जी जागा आरक्षित की आहे आपल्या इथे महानगरपालिका किंवा स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला तेवढी जागा त्यांनी मिळवून द्यावी, नाहीतर आम्हाला इथे आंदोलन करावं लागेल, सत्याग्रह करावा लागेल, कारण उपोषणावर बसवावं लागेल
तर आम्ही इथे उपोषणाला बसू, पारडीवासी संपूर्ण मिळून सेनेनी. आणि हे जे आमच्या म्हणजे पूर्ण एरियातल्या लोकांच्या हक्काची जागा आहे, कारण की मेल्यानंतर यावं लागते घाटावरती, कोणी बांधून नेत नाही, तर घाटावर गाळण्यासाठी जाळण्यासाठी जागा राहणार नाही आणि भूमाफिया लोक घाटाचीच जागासुद्धा विकून खातील, तर हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि मोठं आंदोलन आम्ही पूर्ण या परिसरातील 2.5-3 लाख लोक इथे करणार आहोत. तुम्हाला तुमच्या माध्यमातून हे सांगत आहोत. भूमाफिया कोण आहेत इथे जे जागा हडपली आहे, तुम्ही थेट आरोप केलेला आहे? आणि काही राजकीय काही हस्तक्षेप आहेत? ते तितकं मला माहीत नाही. मला थोडं वरून इतकं मला माहिती आहे, कारण की ही जागा बिल्डर लोकांनी घेतलेली आहे. आणि आता मागच्या वेळेस शिवरात्रीचा आम्ही प्रोग्राम केला, ते तिथे आम्ही जे मेला वगैरे लावतो त्यावेळेस आम्हाला काही लोकांचे फोन आले होते की बा तुम्ही असं तर तेव्हा कळलं आम्हाला की ह्या लोकांनी जागा घेतली आहे आणि हे जागा विकल्या गेलेली आहे. परंतु तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो, आम्हाला हे जागा तुम्हाला गडकरी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सांगतो आणि खोपडे साहेबांना बी सांगतो. खोपडे साहेब इथचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी या जागेसाठी प्रयत्न करावे आणि आम्हाला ह्या पारडीच्या पूर्ण आपल्या या मायबाप जनतेसाठी खोपडे साहेबांनी धावून यावं आणि खोपडे साहेबांनी ही जागा आम्हाला मुख्यमंत्री साहेबाच्या हाताने किंवा गडकरी साहेबाच्या हाताने आम्हाला ही जागा दिलवून द्यावं. कारण की सर तुम्ही बघा, 2 अगर बॉड्या आल्या तर तिसरी बॉडी आली तर तिला बसण्याकरता लोकांना जागा राहत नाही आणि जागा अपुरी पडते. यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि ह्या आमच्या जे हक्काची गव्हर्नमेंटनी जे ॲक्वायर केलेली जागा आहे ते आम्ही जाऊ देणार नाही. आरक्षित जागा आहे, त्याला कुठे वडवता येत नाही, वडवलं तरी त्याचं खूप काही प्रोसेस आहे त्या गोष्टीला. अशात तुम्हाला वाटते का की ही जागा तिथून गायब झालेली आहे, वडवण्यात आलेली, यामध्ये स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे अधिकारी आणि त्यांची साठगाठ? 100% स्मार्ट सिटी अधिकारी याला गुन्हेगार आहेत. कारण की जेव्हा DPमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत जेव्हा DPमध्ये जागा होती 18 एकर, तर त्यांनी ते तटस्थ ठेवायला पाहिजे होती, त्यांनी तिकडे वळवायला नाही पाहिजे होती. ते बिल्डराच्या घशामध्ये टाकण्याकरता आता याचा कोणी लाभ उचलला याच्यावर SIT गठीत करावी आणि जाज लावावी. मी बाल्याभाऊचा धन्यवाद देतो की त्यांनी चांगला एक मुद्दा, खूप मोठा मुद्दा त्यांनी मांडला आणि याकडे आता सगळे नेता लोक लक्ष देतील आणि आमच्या पारडीवासियांवरती अन्याय होऊ देणार नाही अशी सगळ्या नेत्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे.